अरे गोविंदा रे गोपाला, अरे गोविंदा रे गोपाला। नमस्कार मंडळी, नमस्कार। हम तीनों भाई तीनों तबाही माँ क्या किया चाललोय आम्ही आज दहीहंडी बघायला। दहीहंडी उत्सव मी स्वतः मालक, मी आयोजक है। क्या बोला तूने? आयोजक है, वो एक हैबिट है। आयोजक आहे असं म्हणणार होतं मी, पण इज्जत गेली माझी म्हणून कॅन्सल केलं मी। नाही तुझं पद काढून घेतलं असा विषय। आणि ही गर्दी लागलेली आहे। कालच मी कमिशनरला फोन केलाय, भाई डॉन येतोय गर्दी काढा। तर आता कमिशनरला बघतो, गर्दी नाही, जाणार आहे आता जॉब काढणार आता भाई। पोस्टिंग आता लद्दाखला आता, कारण की भाई गर्दी लागलेली आहे। डॉन म्हणतात डॉन आज जल्लोष है, आज भाई लोग मूड में, आज छेडाछेडी। आता येतात बी 2-4 छेडलेले आहेत आम्ही, टेन्शनच नाही। कॅमेरा बंद होता पण येतात 2-4 फोटो। पुणे स्टेशनचा ऍड्रेस विचारतोय, गाडीचा नंबर प्लेट एमएच होता, तो बी कन्फ्यूज झाला। पण आम्ही पोरं छाडणार आज फुल मजा, तुम्ही बघत राहा। आज दहीहंडी आईच्या गावात वरच्या थराला मीच चढतो आणि खालच्या थराला आरपीएन याला थांबवतो। 2-4 दहीहंडी सगळं 2-4 जण बी फोडतो म्हणा। तर तुम्ही बघत राहा। स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इनटू दी एंडिवर्स। कॉमेडी 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 हो गया मेरे साथ। क्या बोल रहा, कैसे है, क्या चल रहा जिंदगी में? भावांना किस्सा झालाय किस्सा। परत एकदा मजा घ्यायला मी रस्त्याच्या कडेला घेतली होती गाडी, आईच्या गावात रस्त्याच्या कडेला घेतली। तो असा मास्क घालून होता, मी त्याला विचारलं कसबा बेट कुठे, त्याने असं मास्क खोलला आणि माझाच एजंट निघाला। आई तू क्या पूछ रहा मेरे को? पोपट माझेच मजा झाले। आणि शीतलला त्याची पप्पी घ्यायची इच्छा होती, पण दाढीला दाढी लागली असते म्हणून त्यांनी कॅन्सल केलं। परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन। आम्ही आता पोचलेलो आहे काजोबा पेठेत। तर आता आरपीट शेटचा मैत्र जे काय असेल ते मैत्र चित्र विचित्र, तो माझा गलीच काय कलिक तेच गलीच जे काय असेल तो येतोय। त्याचं आहे काहीतरी विषय इव्हेंटचा, त्यामुळे यांनी आम्हाला इकडं आणलेलं आहे। त्या बेलायकीच्या व्यक्तीने मागं बसून आणलेलं आहे, माग बसलाय। मी मागं बसून त्याला रस्ते बी नाही माहिती, त्याच्यामुळे रस्त्यातून विचारता यायला लागलं पुणे स्टेशन कुठे आहे, कसबा बेट कुठे। विचारलं की कसबा बेट कुठे आहे, हमरे को सब मालूम है लेकिन हम मजे लेते हैं वहाँ क्या। आणि कसं आहे ठीकच आहे, आता जे आहे ते आहे। विसरले येता जाता पोरी बघते, ही चांगली आणि ती खराब आहे, हात दाखवते। त्याच्या आयटम पण ह्याला भेटायला विसरले, आणि ती बी विसरली भेटायला। पप्पी देऊ का? शेट आहेत, मोठे शेट आहेत हे मोठे शेट आहेत आमच्या ऑफिस मधले। शेटचं नाव धीरू आहे, अक्षय तारस। मी धीरू म्हणलो, म्हणजे धीरू। अक्षय शेट आहेत, याचा मित्र आहे। आपण डायरेक्ट मित्र असं भाऊ म्हणून भेटतो, आपल्याला काही गरज नसते ओळख पाळायची। हा ना, हॉर्नेट गाडी दिसते सेम झाला, संपवायची। भाई मी तरी परवडलो, आता पप्पी घेतो डायरेक्ट। मी नाही घेत, मी लांब काय मी काय
माझ्या जिगरचे तुकडे आहेत, हा अख्खा तुकडा हे त्याचं चालतंय. भाई लोक आम्ही कांड करायचं कुठंच सोडत नाही. ही दहीहंडी फोडायची आपल्याला पहिले. आपल्याला एकच झालं. मीच फोडणार. 7 आणि 8 आहेत. आज दहीहंडी आहे 7-8 आईच्या गावात. तर आम्ही आल्या चाडा बघा फोडा एवढंच आहे. हो माय डॉग भारी ना. चला चाडा बघा फोडा. आज कल्ला होणार आहे. ते होतं ना अंगात ते कानीत ना. हा का कोणाचं तरी बिमटा बघितला तेव्हा कोणाच्या तरी अंगात आलं इथं आम्ही आल्या कानीत ना. तर विषय असा आपल्याला काय कळत नाही. आपण काय बोलत नाही देवातलं. आणि हा बघा कशी इशारे करतो मला. बघा काय इशारे करत असून माहिती का तुम्हाला? केस नाही पडले, छाल्याची नियत पडली. माझीच पडली का? आम्ही बघा कांड काय केलाय. गाडी बघा कशी लावली उतानी. शोरूमला लावतात अशी गाडी. शोरूम पेक्षा डेंजर लावली. अरे माझा येतो तुझं बाप बघ आप्पा. माप बघ बापाच्या मापाचं शर्ट घालतो. मापाचं नाही बी नाही बी. आम्ही मंडळात डायरेक्ट जमा झालो. आम्ही एवढे निर्लज्ज आहे. आम्ही डेंजर. हा भाऊ आहे आमचा स्पॉन्सर. जाताना परत देऊन जमा. शर्ट टी शर्ट स्पॉन्सर आहे. बरं आहे का ते पडला होता मी तुम्हाला टी शर्ट घालून दाखवतो कसा सेक्सी दिसतो मी त्यात. ह्या बघा विषय कसा आहे विषय. टी शर्ट एकदम सेक्सी. डायरेक्ट मंडळात जमा झालेलं आहे मी. आणि आता आम्ही याला बळत घातलं. येस पुनीत बालन ग्रुप. विषयच नाही. तर विषय असा आहे की आम्ही मंडळात जमा झालो आहे. हार्ड विषय. आणि आता आम्ही चाललो आहे दहीहंडी बघायला फक्त. म्हणजे असं फिरायला फोडायच्या आधी. हा भाऊ दहीहंडीच्या ग्रुपमध्ये फोडायला. तिसऱ्या थराला जातो म्हणला, चौथ्या थराला नको. कालच एकाला करंट लागला त्यामुळं आज तिसरा तर आहे. आम्ही चाललो आहे फिरायला आता. सगळे ग्रुप बघतो आणि इथं वर दहीहंडी दाखवतो तुम्हाला. हे जे दिसतं ना तुम्हाला लटकवलेले चिप्सचे पुढे चिप्सचे पुढे दाखवत आहे. बघितलं का? चिप्सचे पुढे आहेत आणि दहीहंडीमध्ये लावलेली आहे. विषय हार्ड आहे. भावाने सांगितले 7-8 दहीहंडी फोडणार आहेत आज हे लोक. 7-8 दहीहंडी. त्यात दगडूशेठला एक सलामी आहे. म्हणजे 7-8 दहीहंडीमधले 4 सलामी आहेत फक्त बहुतेक. एक दगडूशेठची सलामी आहे आणि एक बहुतेक बाबू घेणूची पण सलामी केली तर करू म्हणे जर टाईम पुरला तर. मोठा विषय आहे. खेड्यांनो दगडूशेठला सलामी द्यायची म्हणल्यावर लयच मोठा विषय. माझ्या तरी येणार. मला नव्हतं माहिती एवढा मोठा विषय म्हणून. मी म्हटलं चला सहज बघून. नाही का काय विषय काय नाही सांगा आणला. डॉन आलाय म्हणून. कशी वाटते आधीच काय बोलून आपल्यामध्ये मस्करी. आपल्यात मस्करी करा ना. मग मी स्वतःला डॉन म्हणलो ना. सांगा यांना कोणाला सांगा. यांना ह्याला दिलाय एल साईज. ह्याला एक्सेस मध्ये स्मॉल लागतो आणि ह्याला दिला एल. त्यात त्यांनी आज स्वेट घातलाय तरी तो ढिल्ला झालाय. काय दाखवतंय का? ही सगळ्यात पहिली दहीहंडी असते. सगळ्यात पहिले दहीहंडी या एरियातली सगळ्यात पहिली जेवढ्या सिटीतला आहे तिथली सगळ्यातली पहिली दहीहंडी ती असते. आणि पूर्ण सिटीमध्ये पूर्ण सिटीत मानाची पहिली दहीहंडी ती फुटल्याशिवाय बाकी कोणीच फोडत नाही. म्हणजे रात्री 12 नंतर ती पहिली पहिली फुटते ती. म्हणजे असं काय स्पेशल आहे त्यात? कृष्णाचा जन्मच म्हणजे अरे क्या करूं मैं इसका? क्या करूं इसका? क्या करूं? मार भी नहीं सकता. पहिले दहीहंडी म्हणजे तिकडून स्टार्ट झाली दहीहंडी करणं किंवा पेठेमध्ये जेवढ्या दहीहंडी आहेत ना तिथून स्टार्ट झालं करणं. हां त्याच्यानंतरच मग हे जे मेन दहीहंडी आहेत जे आपली दगडूशेठ बघतो बाबूगिनो बघतो आपण. हां ते नंतर त्या फुटतात. त्यांचा मान पहिला आणखी त्यांनी स्टार्ट केलं. याच्याकडे सगळे वाद्यपथक येतात वाजवायला. हां जेवढे काही मोठे मोठे वाद्यपथक आहेत ते येतात. आपल्या पुण्याचा जो ब्रँड आहे बांजो भारतवाला तो पण इथं येतो. इथं हो रात्री 12 वाजता ते सगळं गोंधळ असतं. हो 8 नंतर जे 12पर्यंत चालू असतं ते त्यांचं चालू असतं. बापरे. म्हणजे सगळ्यात मोठा गोंधळ म्हणला तर तिकडं जागा छोटीशी दिसते पण पॅक करतात. बंद असतं तिथं. महिला संघ आहे का गणेशचा? पूर्ण पुण्यामध्ये एकच महिला संघ एवढा एकच आहे. आखी दहीहंडी फोडतात. पुण्यामध्ये एकच आहे. बघा मित्रांनो भरपूर मोठा आहे रे. सगळ्या पोरी महिला संघ पोरी
अरे हो म्हणजे मॅनेज करायला थोडं काय काय सपोर्टला पोरं असतात ना. हां तेच ना ऑलमोस्ट सगळेच पोरं आहेत. विषय हार्ड संघ आहे हां त्यांचं जेंट्स पण आहे आणि लेडीज पण आहे. दोन वेगळे वेगळे संघ दोन्ही सगळे आता ते पोरं पांढरे दिसतात ते गणेश मित्र मंडळाचे ते पोरं आहेत. हाय काय नाव आहे तुझं? हा तूवर फोडणार चालू आहे, तू बोल. हॅलो काय नाव तुझं? युवराज. युवराज तूवर फोडतो. टॉप युवराज ते घाल ना तू शूटिंग करतो ते घाल आपलं. यांनीच केलं होतं तूच केलं होतं की नाही? यांनीच केलं होतं. हा रीलला लय फेमस झालाय. सगळे चिलबिल कार्यकर्ते सगळे येऊ. बस खाली बस. अरे बोल बजरंग बली की जय. बोल बजरंग गोरी जय. अरे बोल बजरंग गोरी कर ना गोरी. गोलीगत धोका देईन. आम्ही दोघांना देत आम्ही दंडी फोडतो. हो हो गुली डायलॉग माराय भाईने कटकटून पिळून आणलाय पिळून आणला. काय पिळले भाई काय Dialogue. सांगत होता तू काय पिळले? डायलॉग पिळून आणला त्यांनी. आईच्या गावात इथं चड्डी पिळायचे वांदे झालेत पावसामुळे. जेवढा त्याचा जीव तेवढा डायलॉग आणला त्यांनी. आम्ही दही अंडी फोडतो. आईच्या गावात होई त्या बादशाह आहे तो बोलतो तरी ते अंडी फोडतो. आपल्याकडे बोलायला बी काय नाही. अरे भाऊ बघायला आलो ना आपण पाहिले. तो दही अंडी तो पुण्यातली तो तो दहीहंडी फोडतो आणि आम्ही ब्लॉगिंग करतो. अरे माझी पुण्यातली पहिली दही अंडी आहे. दही अंडी अंडी रे अंडी प्युअर प्युअर. बली की जय. बली की जय. जय श्रीराम. जय श्रीराम.
तुझं देऊळ साजतई गुल्लाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल उडवून सहिताचे महिन्या नटराज सलामी देताना भाई पोरांनी एवढी कडक सलामी दिली ना, बघितलं असेल पब्लिकने भाई. जवळजवळ तुम्हाला लिटरली सांगतो 1 मिनिट स्टेबल थांबले ते पुढे 6 थरानं. एवढी कडक, एवढे म्हणजे 6-7 वेगळे वेगळे ग्रुप होते ज्यांनी सलामी दिली. पण सगळ्यात बेस्ट आपली पोरं अशी चढायची उतरायची ते लोक. पहिलेच टाईम सलामी उतरले ना काय नाही, डायरेक्ट चढले, वन साईड चढले आणि जे थांबले ना भाई 1-1.5 मिनटं, बादशाह, एकदम बादशाह. आज या ठिकाणी अशा प्रकारे दहीहंडीचा गोंधळ गाजवलेला आहे, विषयच नाही. आता चाललो आम्ही घरी. तर बेसिकली आम्ही जेव्हा पहिली दहीहंडी फोडली ना, त्याच्यानंतर एक सलामी दिली आणि मग 2 ग्रुपमध्ये स्प्लिट झालं. तर एका ग्रुपने अजून 2-3 हंड्या फोडल्या आणि आम्ही ज्या ग्रुपमध्ये गेलो तिथं 1 हंडी फोडली. 1 हंडीचा असा विषय झाला की आम्ही फोडायला गेलो पण तिथं दुसऱ्याला दिली, कारण की त्यांनी कमी मानधन मागितलं. त्यामुळं असा विषय झाला. पण कोई नाही, एन्जॉय तो मजबूत व्हायला आहे, तर विषयच नाही. आणि राहिलं जन्माष्टमी झालेली आहे, झाल्यानंतर तुम्ही हा व्लॉग बघताय. तरी मित्रांनो तुम्हाला जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि ईश्वर चरणी अशी प्रार्थना आहे की तुमचं हा वर्ष, पुढचं वर्ष आणि म्हातारं होस्तपर्यंत माझ्यावर प्रेम राहो. हां, माझ्यावर प्रेम राहावं आणि तुम्ही सुखी राहावं, हेल्दी राहावं आणि व्ह्यूज देत राहावं. कारण की तुम्ही हेल्दी राहिलं तर तुम्ही व्लॉग बघता. त्यात माझंच थोडं काय म्हणतात सेल्फिशपणा आहे. नाही, तुमच्या सबस्क्राईब आणि व्ह्यूजच्या आशीर्वादानेच आमचा व्लॉग वर जावं. येस, तुम्ही सबस्क्राईब केलं तर आपले सबस्क्रायबर वाढतील, आपली फॅमिली वाढेल आणि आपली फॅमिली वाढली की मग मला असं उतभरण ना भाई ब्लॉग करायला. आईच्या गावात वाकडे तिकडे ब्लॉग टाकीन मी, वाकडे तिकडे, समजलं काय. तर आता घेतो मी थंड गुडची बाईज घेतो. तुम्ही आमचा आता सगळा आता चाललो घरला. येस, घरला. तुम्ही असंच बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या अंधाराच्या आईच्या गावात. Crowd is buzzing, hearts collide. Unite together, standing side by side. The rhythm speaks loud, the beats are allure. To Bin Jayanti, we dance and roar. Raise your hands and feel the power grow. Drums are pounding, hearts aglow. Turn the volume up, let the speakers ignite. Celebrate the light that breaks the night.